माई लांडे यांच्या पाठपुराव्याला यश. जलजीवन मिशनच्या रखडलेल्या योजनांबाबत अधिकाऱ्यांची तातडीची बैठक. जिल्हा परिषद सदस्य माई लांडे यांनी मागील काही दिवसापूर्वी आदिवासी भागातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत पाण्याचा हंडा हातात घेऊन थेट जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात धडक देत धरणे आंदोलन केलं होतं. पश्चिम आदिवासी भागातील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या योजना तातडीनं पूर्ण करून प्रत्येक नागरिकापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवावे अशी त्यांनी ठाम मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही माई लांडे यांनी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरत हा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी तातडीनं पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराची बैठक घेऊन रखडलेल्या कामाचा त्वरित मार्ग काढण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार कार्यकारी अभियंता पाथरवड यांनी पुणे जिल्हा परिषदेत आढावा बैठक आयोजित केली. बैठकीत प्रत्येक गावातील अडचणी, अपूर्ण जलजीवन मिशन योजना, एमएससीबी कडून वीज जोडणी न मिळाल्याने रखडलेली कामे तसेच इतर तांत्रिक अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करून योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी माई लांडे यांना दिले. पश्चिम आदिवासी भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचेपर्यंत माझा संघर्ष थांबणार नाही. जनतेच्या हक्कासाठी कोणत्याही स्तरावर लढण्याची माझी तयारी आहे असे यावेळी माई लांडे म्हणाल्या. जुन्नर टाइम्स पुणे. आज जिल्हा परिषद येथे आमचे आदरणीय शिवसाहेब गजानन पाटील साहेब यांच्या आदेशाने एक आढावा बैठक पार पडली. खरं तर इथे उपस्थित सर्वच अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, इथे येऊन हर घर जल जीवन मिशन जी चालू आहे योजना, त्या योजनेचा पाठपुरावा इथे करण्यासाठी आपण सगळे उपस्थित झालो. खरं तर सगळ्यांनी आपलं काम चोखपणे करावं अशी विनंती आहे. काही कामं पूर्ण झालेली आहेत, निधीमुळे ती काही अडून राहिलेली आहेत आणि काही रिवाइजला पण गेलेली आहेत. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या कामाला दिरंगाई करावी, आपण आपलं काम वेळेत पूर्ण करावं. आणि साहेबांना सुद्धा विनंती आहे की जितका लवकरात लवकर होईल तुम्ही सुद्धा, आमचा भाग अतिशय पाण्या वाचून ग्रस्त राहिलेला आहे, त्याच्यामुळे जितकं लवकर होईल तेवढ्या लवकर ही योजना पूर्ण व्हावी आणि आमच्या गोरगरीब जनतेला त्यांच्या दारापर्यंत, घरापर्यंत पाणी मिळावं. सर्वांच मनापासून आभार व्यक्त करते आणि पाटोळे साहेबांचं पण मनापासून आभार व्यक्त करते. इथे सर्वच जर उपस्थित राहिले असंच काम सर्वांनी करत राहावं आणि एकत्र येऊन भविष्यात अजून काही योजना असतील ज्या आपल्याला राबवायच्या असतील त्यासाठी आमचा सुद्धा हातभार तुम्हाला असणार आहे. चांगलं काम करूयात आणि जिल्हा परिषदेचं नाव मोठं करूयात. धन्यवाद.